शेतकरी चळवळीतील आणि विशेषतः शरद जोशींच्या विचाराच्या नुशीतून तयार झालेले पण सध्या शेतकरी चळवळीमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत काम करणाऱ्या आम्ही प्रमुख 3 नेत्यांनी एकत्रित येऊन मग स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, भारत राष्ट्र निर्माण समिती असेल किंवा स्वतंत्र भारत पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शरद जोशी प्रणित आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित यायचं ठरवलं. आणि सध्याच्या काळामध्ये राज्यामध्ये जी काही आता स्थिती निर्माण झालेली आहे, विशेषतः महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त राज्य म्हणून देशामध्ये पुढे आलेलं आहे. दिवसाला 13 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक कर्जबाजारी राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आणि त्याच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांचे आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांचे एवढे सारे ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले असताना खरं तर राजकारण हे या प्रश्नाशी निगडीत व्हायला पाहिजे. त्या पद्धतीनं सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली भूमिका ठेवल्या पाहिजेत. परंतु दुर्दैवानं विरोधी पक्षाकडूनही भ्रमनिरास होतो. दुधाच्या दराच्या संदर्भामध्ये शेतकरी आक्रोश करतोय, आंदोलन करतोय. एक सरकारनं आदेश काढला 30 रुपये प्रति लिटर दूध खरेदीचा, पण तीही खरेदी होत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. विजेचा आहे, शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीत, खरीपाच्या पेरण्या संपल्या तरी सुद्धा कर्ज मिळत नाहीत. आणि ह्या साऱ्या प्रश्नाकडे कुणाचंच लक्ष नाही. विमा कंपन्या गडगंज झाल्या, पण शेतकऱ्यांना त्याचा पैसा मिळत नाही. अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहे विम्याच्या पैशासाठी. नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळत नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमची शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुद्धा काही जबाबदारी आहे, आमच्यावर काही जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की थोडेसे आपापले जे काही बारीक सारीक संघटना चालवण्याच्या संदर्भात किंवा चळवळ चालवण्याच्या संदर्भात जे काही मतभेद असतील ते मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून एका किमान समान कार्यक्रमावर आधारित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठेतरी आधार दिला पाहिजे. शेतकरी असेल, त्याच्या शेतातला शेतमजूर असेल किंवा एकूणच ग्रामीण महाराष्ट्र असेल, त्यांना आधार देण्यासाठी म्हणून आपण पहिल्यांदा एकत्रित आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या उद्याच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सुद्धा या विषयावरच आल्या पाहिजेत. दुर्दैवानं सध्या सामाजिक प्रश्न घेऊन चळवळ करणारे एक संघटना किंवा पक्ष निस्तेज होताना दिसत आहेत. आणि हे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्याने ह्या छोट्या पक्षांना संपवण्याचंच काम चालू आहे. म्हणजे मुंबईमध्ये सलग 2 टर्म लोकभारतीचा शिक्षक आमदार होता, परंतु सगळ्यांनी कट कारस्थान करून त्यांना तिथं ती जागा घालवावी लागली. विधान परिषदेमध्ये जयंत पाटलांना सुद्धा अशाच पद्धतीने पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे चळवळीशी निगडीत असणाऱ्या पक्षांना संपवायचंच आणि आपली मक्तेदारी निर्माण करायची, अशा प्रकारची ही जी काय प्रस्थापित पक्षांची भूमिका आहे, याला कुठेतरी शह दिला पाहिजे. यालाच जनतेच्या माध्यमातून त्याला एक पर्यायी उत्तर तयार केलं पाहिजे. म्हणून या सगळ्यांना, समविचारी लोकांना, मग शहरी असोत किंवा ग्रामीण असोत, जे जे जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढतात, चळवळ करतात, त्या सगळ्यांना सामावून घेऊन अशा पद्धतीनं एखादी आघाडी व्हावी, अशा प्रकारची आमची चर्चा झाली. आणि त्यातून आम्ही परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्रित येऊन एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करायचा, अशा एक प्राथमिक असा आमची एक चर्चा झाली. पुढचा निर्णय हा आमचा 30 जुलैला औरंगाबादला दुसरी बैठक होणार आहे. त्याच्यामध्ये अजून सगळी कार्यक्रम पत्रिका, किमान समान कार्यक्रम हे सगळं होणार आहे. परंतु आम्ही आता या दृष्टिकोनातून एकत्रित येऊन किमान शेतकरी चळवळीमध्ये तरी एक वाक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही तिघही या चळवळीतले ज्येष्ठ शंकरांना सगळ्यात आमच्या ज्येष्ठ आहेत, त्यांनी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, त्यावेळी मी शिरोळ तालुक्याचा अध्यक्ष होतो. चटप साहेब आमचे ज्येष्ठ आहेत. मला खरं तर संसदीय आयुध सगळी शिकवली ती चटप साहेबांनी शिकवली. त्यामुळे आम्ही तिघांनी एकत्रित येऊन
एक चांगलं काहीतरी काम करायचं असं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भात आजची ही बैठक. एक मिनिट. आजच्या बैठकीची पार्श्वभूमी राजूभाऊंनी सांगितलेली आहे. या बाबतीतला जो काही परिवर्तन आघाडी करण्याचा जो आज आमचा एकमताने संयुक्त निर्णय झाला, हे तर आमचा भाग आहेच, पण या बाबतीत अनेक वर्षापासून आम्ही या चळवळीशी किंवा ग्रामीण भागाशी किंवा कुठल्याही राजकीय सामाजिक कामाशी निगडीत असलेली कार्यकर्ते आहोत. पण पहिल्यांदा महाराष्ट्रातून खालून म्हणजे अगदी बॉटमच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की या वेळेला, तसं गेली 25 वर्षापासून राजूभाऊ असतील, वामनरावजी असतील, आम्ही असेल, हे त्यांच्या भागात वेगवेगळ्या निवडणुका लढतोत आपले आपले विषय घेऊन. पण यावेळेला सगळ्याच कार्यकर्त्याची मागणी होती की निवडणुकांचा, या दोन्ही आघाड्याचा निवडणुकीचा रोख हा आपल्या प्रश्नापासून दूर जातो आहे, महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नापासून दूर जातो आहे, ग्रामीण भागाच्या प्रश्नापासून दूर जातो आहे. यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाशी केंद्रित केलं पाहिजे आणि या दोन्ही आघाडीमध्ये जे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राने 75 वर्षात राज्याचं प्रमुख म्हणून आलटून पालटून सत्ता दिलेली आहे. पण महाराष्ट्राचे जे कळीचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, दरडोई उत्पन्नाचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, त्याच्यानंतर विकासाचे प्रश्न, राजूभाऊ म्हणाले बेरोजगारीचे प्रश्न, हे प्रश्न मात्र बिकट होत चाललेले आहेत आणि आज महाराष्ट्र मागे पडतो आहे. निवडणुकासारखा महत्त्वाची प्रक्रिया ही विषय सोडून होताना वेगळ्या दिशेनं जात आहे. म्हणून सगळ्यांनी आम्हाला प्रेरणा देऊन सगळ्यांनी सांगितलं की यावेळी आपण एक आघाडी करून यांना सक्षम राजकीय पर्याय दिला पाहिजे आणि काही असलं तरी अबकी बार किसान सरकार हे घोषवाक्य घेऊन हे परिवर्तन घडवलं पाहिजे. या दोन्ही आघाड्यांना पराभूत केलं पाहिजे. अशा पद्धतीची सक्षम आघाडी तुम्ही पुढाकार घेऊन सगळेजण उभा करा, अशा सूचना आम्हाला कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला सगळ्याच नेत्यांना केल्या त्यावेळी आम्ही सगळ्यांनी विचार करून आजची ही बैठक आणि तो निर्णय केला. आता या निर्णयानंतर 30 तारखेला दुसरी बैठक आहे. आज एक तर निर्णय झाला, यानंतर वेगवेगळ्या संघटना, छोटे मोठे पक्ष, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, समाजकार्यात असलेल्या या सगळ्या संघटना यांना जोडून घेऊन पुढे जाणे आणि साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये एक अधिवेशन या विषयावर घेणे, त्याचा एक समान किमान कार्यक्रम तयार करणे, अशा हिशोबाने आजची चर्चा आणि आमचा निर्णय झाला आहे. एकमतानं निर्णय झाला आहे. नक्की आम्हाला खात्री आहे की यावेळी महाराष्ट्रात यांनी कोणी काही जरी बोलले तरीही परिवर्तन अटळ आहे. कारण बऱ्याच वेळेला काही लोक हवेत आहेत की बाबा महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस आघाडीला कौल दिला, पण आम्ही त्याला निवडणूक म्हणत नाही, आम्ही त्याला पाडवणूक म्हणतो. कारण BJPवर आम महाराष्ट्राची नाराजी होती, दुसरा समोर पर्याय नव्हता, म्हणून काँग्रेस आघाडीला लोकांनी पर्याय म्हणून निवडला असेल. पण काँग्रेस पक्षाच्या आघाडीनं किंवा त्यांच्या नेत्यांनी फार महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी अलीकडच्या काळात फार भरीव काम केले, म्हणून काही प्रभावित होऊन त्या आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने पार्लमेंटच्या निवडणुकीत मतं दिली नाहीत, पर्याय नव्हता म्हणून दिलेले आहेत. आम्हाला खात्री आहे की आज परिवर्तन आघाडी ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक चांगला सक्षम पर्याय महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही निर्माण देऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या आघाडीला मोठं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. राज्य 4,03,000 कोटीच्या उत्पन्नाचं आणि कर्जाचा बोजा 7,14,000 कोटीच्या वर गेलाय. राज्याचं अर्थसंकल्प
तुटीचा असताना, राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबलं असताना, लायबिलिटी डिस्चार्ज करू शकत नाही अशी स्थिती असताना पहिल्यांदा मी पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत की 95,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आल्या आहेत. म्हणजे जिथे लायबिलिटी डिस्चार्ज करायची वर्षभराचा, जसं उत्पन्न जर 4,03,000 कोटी आहे, वर्षाचा खर्च भागवायला 4,27,000 कोटी लागतात. 24,353 कोटी तुटीचा बजेट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 7,14,000 कोटीचा कर्जाचा बोजा आहे, 0.5% व्याज असेल. आणि अशा परिस्थितीत 95,000 कोटीच्या पुरवणी मागण्या केवळ निवडणूक वेळापुढे ठेवून मांडल्या आणि डिसेंबरमध्ये बजेटला कपात येणार आहे. मी आज सांगतो, कारण सरकारची अवस्था तिजोरी खाली आहे हे चित्र आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे 2.5 वर्ष सत्तेत राहिले, जे 2 वर्ष सत्तेत राहिले, आलटून पालटून यांचे पक्ष 60 सालापासून आळून पाळून महाराष्ट्रात सत्तेवर राहिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही ह्या राज्यांच्या धोरणाचा बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, शेतमालाचे पडलेले भाव आहे, कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहित आहे, निर्यात बंदी करून कशा तऱ्हेने कुजवला शेतकऱ्यांना. एका बाजूला शेतीची जमीन असेल तर सारा अकृषक केली की अकृषक सारा, आणि परत नगरपालिका ग्रामपंचायतचा मालमत्ता कर, डबल टॅक्सेशन, त्यांनी शहरी माणूस पण उगवून गेलाय. दुसऱ्या बाजूला वेगवेगळे टॅक्सेस, शेतमालावर जीएसटी, हे सगळं बदलायचं असेल तर आम्ही लोकांना हे सांगणार आहोत. हेही बघितलं, सगळं बघितलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सक्षम पर्याय देतो की हे सगळं बदलायचं असेल तर ही संधी आहे. ह्यांनी आपल्याला फसवलाय, ह्यांनी आपला विश्वासघात केलाय आणि दोघांनी फसवलं, दोघांनी विश्वासघात केला. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक सशक्त पर्याय घेऊन सामाजिक परिवर्तन असेल, आर्थिक परिवर्तन असेल, शैक्षणिक परिवर्तन असेल, आरोग्य शहरी ग्रामीण सगळ्या मतदारांना दुबते राज्य म्हणून वाचवायसाठी सगळ्यांनी या परिवर्तनवादी चळवळीला सहकार्य करावं असं मी या निमित्ताने करणार. ब्रह्म विष्णू महेश. सोबत रघुनाथ पाशा पटेल, ते दोन्ही सगळे आपले जे सहकारी होते ते काही दिसत नाहीये. पाशा पटेल कसे येणार? आयोगावर बसले. 10,000 रुपये पर एकर खर्च, पर क्विंटल खर्च कापसाचा कळवायचा आणि 7,521 वर बोळवण झाल्यावर वा सरकार किती चांगलं आहे म्हणायचं. एकाच नाण्यात 2 तलवारी राहू शकत नाही. आयदरवार आहे. एकाच वेळेला तुम्ही सरकारची बाजू मांडता, तुम्ही त्या समितीचे अध्यक्ष, हे चित्र आहे. ज्यांना सोयीचं आहे आम्ही आवाहन केलं ना, आम्ही ज्यांना परिवर्तन हवं असं वाटतं, सगळ्या सेवाभावी संघटना, NGO, ट्रस्ट, वेगवेगळ्या संस्था, छोटे राजकीय पक्ष, या सगळ्यांना आम्ही अपील करतो की सगळ्यांनी एकदा मूळ प्रवाहात येऊन आपण हे परिवर्तन घडवूया. आम्ही वंचितला घेऊन, सर वंचित हा मोठा पक्ष आहे आणि राज्यात प्रत्येक मतदारसंघात इक्विटी असणारा पक्ष आहे. ते सोबत आले त्यांना पण घेऊ, आम्हाला काय अडचण. चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देऊ आणि ते लढाई आहे, चळवळीशी संबंधित आहे. बच्चू कडू आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात चर्चा त्या काळात होती की तिसरी आघाडी येणार. त्यांना काही तशा पद्धतीचं काही आव्हान केलंय का? चर्चा आम्ही या आघाडीला तिसरी आघाडी म्हणत नाही, कारण आम्ही तिसरे का, आम्ही प्रथम आहोत, आम्ही चळवळीत आहोत. तिसरी काय नाही, आम्ही एक पर्यायी आणि सक्षम असं परिवर्तनवादी असं परिवर्तन आघाडी, परिवर्तन आघाडी. आणि त्यामुळं बच्चू कडू शहरावर माझ्याही 2 वेळा बैठका झालेल्या आहेत आणि त्यांनी यावं असं आम्हाला वाटतंय, कारण ते आमच्यावर अनेक वेळा चळवळी एकत्र असतात. आता तो लवकरच निर्णय घेतील असं वाटतं. तुमचं नाव आघाडी आहे, परिवर्तन आघाडी नाही, परिवर्तन हेच आहे सगळ्या क्षेत्रात. आणि आम्ही सगळ्यांना अपील करतो, साथी हात बहाना म्हणून. आम्ही सगळ्यांना अपील करतो, साथी हात बहाना म्हणून. पक्षाची नाव आहे स्वतंत्र भारत पक्ष, स्वाभिमानी पक्ष आणि BRS आणि दोन शेतकरी संघटना शरद जोशी स्थापित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणखी 2 संघटना, 3 पक्ष. हे थोडं तातडीचं झालंय. या 7-8 दिवसामध्ये अनेक संघटना, कारण जिल्हा पातळीवर काय काम करणाऱ्या संघटना वगैरे एकत्रित होणारच आहेत सगळ्या सामाजिक संघटनांच्यावर आमचा भर असेल, कारण स्वच्छ चारित्र्याची आणि समाजाला आश्वासक वाटतील अशी चेहरे देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
विभिन्न विचारधारेचे 30 पक्ष एका जागी येऊन आघाडी करू शकतात, तर मग समान विचारधारेचे परिवर्तनासाठी काय म्हणून? आणि ज्यांचे हात स्वच्छ आहेत. तुम्ही सगळं या सगळ्या परिवर्तन आघाडीचं नेतृत्व करताय, मग तुम्ही स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहात का? जर शेट्टी साहेबांनी खासदारकी लढवली, मात्र आता ते विधानसभेमध्ये कसं काही आहे ते प्रयोजन तुम्ही स्वतः आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ. तेवढा प्रसंग पडला तर आघाडीसाठी सगळेजण पणाला लावू, आम्ही पण सोडणार नाही. आणि म्हणजे हे काय वगैरे नाटक नाही आहे, आम्ही मनापासून लढणार आहोत. बरं, 30-40 वर्षापासून लढतोय ना, निवडणुका सुद्धा लढतोय, असं थोडंच आहे. आता हे 3 वेळा आमदार होते, संसदपटू होते. मी काही डेप्युटेड नव्हतं, मी जनतेतूनच निवडून आलेला आमदार नाही. असं निवडणुका लढ 4-4, 5-5 आम्हाला निवडणुका नवीन नाही. मी मागच्या वेळेला 2500 1 मतांनी हारलो. मी यावेळेला लढणार आहे आणि परिवर्तन आघाडीच्या मार्फतीनेच जाणार आहे. माझ्याच चिन्हावर लढणार आहे. परिवर्तन आघाडी सोबत आहे आणि आम्ही विधानसभेत जाऊ. आमचे सगळे साथी आम्हाला जे धक्का ते करतील. जुटणारे हे घटक पक्ष असतील. परिवर्तन आघाडी हे प्लॅटफॉर्म आहे. 2 मुद्दे आहेत. तर त्यांनी दुधासाठी 30 पावल्या लावला, 3 रुपये संघटनांनी दिले आणि 5 रुपये अनुदान दिले. मागणीसाठी जे आंदोलन चालू आहे, विशेषतः 40 रुपये द्या, तर वायबल ते 40 रुपये आता देणं त्याला शक्य नाही. हे असा त्रांगडा जर चाललंय तर त्याला तुम्ही एफआरपी अशी कुठली तुमची मागणी आहे, आज तुमची काय स्थिती आहे? दुधाला एका राज्यामध्ये निश्चित दर निश्चित करणं अव्यवहार्य होतं, कारण बाहेरच्या राज्यातलं दूध आलं की मग अडचण होते आणि बाहेरच्या राज्यातील दूध तुम्ही अडवू शकत नाही. केंद्र सरकारनं दुधाचा दर निश्चित केला तर मग सगळ्या राज्यामध्ये समान दर होतो. मग या राज्यातलं दूध त्या राज्यात होत नाही, मग त्याच्यामध्ये कुठं अडचणी येत नाही. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास दररोज 21 लाख लिटर इतकं दूध बाहेरच्या राज्यातलं येते. मग ते कर्नाटकातलं येते, गुजरातमधलं येते, मध्य प्रदेशमधलं येते. आणि मग जर का बाहेरच्या राज्यामध्ये दुधाचा भाव कमी असेल आणि आपण जर राज्य सरकारनं दुधाचा दर वाढवून दिला तर मग बाहेरच्या दुधाचा मोठा येण्याचा धोका सुद्धा आहे, हे समजावून घेतलं पाहिजे. म्हणून राज्य सरकारने केंद्रात जाऊन बसलं पाहिजे आणि जसं MSP 22 पिकांना आहे तसंच त्याच्यामध्ये दुधाचा समावेश करून दुधाचा सुद्धा अशा प्रकारे MSP निश्चित केला पाहिजे आणि तो अनिवार्य केला पाहिजे. नुसतं MSP करण्यात काय अर्थ आहे? आज 22 पिकाचा MSP डिक्लेअर होतो आणि मग केवळ 6% लोकांना MSP मिळतो, 94% लोकांना MSP मिळत नाही. उपयोग काय त्याचा? आणि याला दुरून एक प्रश्न असा आहे की आता यांचा आरेचा 1% वाटावा तो पूर्ण बंद पडला. त्यांच्या मोक्याच्या जागा आहे, जे जिल्हा दूध संघ सक्षम आहे ते चालू इच्छितात किंवा आम्ही चालू ब्रँड म्हणजे दूध त्यांचं घेतील काय करतो. पण या व्यतिरिक्त आरे जिवंत ठेवून शासनाचा सहभाग कसा राहील? कारण जे शेवटी खाजगीला जाते ते दूध आरेच्या मालकीच्या ज्या काही मुंबईतल्या जागा आहेत त्या मोक्याच्या जागावर या सगळ्या लोकांचा मोक्यांचा डोळा आहे. त्यांना आर्वे चालण्यात रस नाही आहे किंवा ते काय होतंय राज्यातले सहकारी दूध संस्था मजबूत व्हावेत असं त्यांना वाटत नाही, म्हणून हे सगळे उद्योग चालू आहेत. आता अशा पर्यायाची चर्चा होत असताना दुसरीकडे आरोप सुद्धा होतो की महाविकास आघाडीच्या मतं डायव्हर्जनासाठी किंवा मतं खाण्यासाठी अशा पद्धतीने आघाडी केली जाते आणि समोर येते. असा सुद्धा एक आरोप. या महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय केलं सांगावं, त्यांना काही न करता शेतकऱ्यांनी मतं द्यावं. लोकांना बेरोजगारीच्या प्रश्नावर काय केलं, केवळ ते वाईट आहेत म्हणून आम्हाला पर्याय म्हणून स्वीकारा असं का आग्रह धरावा त्यांनी? आणि हे काय तुम्ही रस्त्यावरची लढाई किती केली? जणू काही आता सरकारवर नाराज असणारे लोक म्हणजे आमचा एक हक्कच आहे अशा आविर्भावात राहून दिले. त्यांनी रस्त्यावर उतरावं, लढाया कराव्यात, लोकांचा विश्वास संपादन करावा. ते अमुक एक कुणीतरी निवडणुकीला राहिलं म्हणून ते मतविभागणी झाली आणि आमचा तोटा झाला असं घडत बसायचं कारणच काय नाही. पण हे असे आरोप जुनेच आहेत ना, हे बी टीम आहे, सी टीम आहे, आमका आहे. नाही, आता मला एक गोष्ट सांगा, ही हे बऱ्याच लोकांना बी टीम हे प्रकरण चालू राहत. ते सोपं आहे ना, काम काही सांगायचं नाही. ज्या लोकांची विचारधारा एकच आहे, म्हणजे वास्तविक BJP आणि काँग्रेसची विचारधारा तशी एकच आहे. हेही कलेक्टिव्हिझममध्ये विश्वास ठेवतात. म्हणजे हे जे काही दीनदयाल उपाध्यायचं जे काही आहे इंटिग्रेटेड ह्युमॅनिझम, हे कलेक्टिव्हिझमचाच एक पार्ट आहे. आणि काँग्रेस पण सोशलिस्ट आहे. ते एकाच विचारधारेचे असताना वेगवेगळे का लढतात? या उलट आम्ही वेगळ्या विचारधारेचे आहोत.
आम्ही काय म्हणतोय की धोरणामुळे उद्भवलेले जे प्रश्न आहेत ते अर्थसंकल्पीय तरतुदींनी सुटू शकत नाहीत. हा मूळ फरक आहे. मग आमच्या विचारांनी लढूच नाही का, असा माझा प्रश्न मग लोकांना आहे. हे ऑल टुगेदर डिफरंट व्ह्यू आहे. फिलॉसॉफिकली आम्ही त्यांच्यापेक्षा तत्वज्ञानिक दृष्ट्या आम्ही एकदम वेगळे आहे. म्हणजे आम्हाला दुसरा पर्यायच नाही. त्यांना तरी एकत्र येण्याचा पर्याय आहे, कारण ते एकाच विचारधारेचे आहेत, आम्ही वेगळ्या विचारधारेचे. म्हणून आमची विचारधारा पुढे नेणं हे आमचं कर्तव्य आहे. तंत्रज्ञानाचं आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य कोण म्हणालं? ते नाहीत म्हणत. कारण बीजेपीनी तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य दिलं नाही आणि जयराम रमेशांनी तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याला अडथळा आणला. जयराम रमेश काँग्रेसचे आहेत आणि आता तंत्रज्ञानाला स्वातंत्र्य नाही, आता सरकार बीजेपीचं आहे आणि आम्हाला तर स्वातंत्र्य पाहिजे. तेव्हा ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे की शेतकरी संघटना आणि शरद जोशींच्या मुशीतून निघालेले सगळे कार्यकर्ते हे एका विचारधारा वेगळी आहे. मग आम्हाला दुसरा काय पर्याय असू शकतो? ही महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट कशी, इंडिया आघाडीत आलेले 2 पक्ष कोण आहे हो? काल तर एकाच घरात होते. कोण्या मुद्द्यासाठी तुटले? एकदा भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून घालीन लोटांगण, जेलमध्ये जावं लागतं म्हणून घालीन लोटांगण, वंदने चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे म्हणून अजित पवार तिकडे गेले. तेच दुसऱ्या आघाडीत. आता बीजेपी आणि संघ म्हणजे यांना काढून टाका, हे आपल्याबरोबर आल्यामुळे नुकसान झालं. दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब एकाच घरात दोस्त न रहा असं झालं. म्हणजे काका सुनभाई त्याच्या सुनो भतीच्या शिल्लकच नाही. रक्त पाण्यापेक्षा दाट नाही, पाणी रक्तापेक्षा दाट आहे. आणि मग हे एकमेकाविरुद्ध लढणारे, यातलं सज्जन कोण समजायचं सर? मग या आघाडी विरुद्ध आम्ही लढतो ना, दोघांविरुद्ध लढतो. आज लढत नाही, 44 वर्ष लढतोय. मागच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांच्या विरुद्ध लढलो, 2501 मतांनी हारलो. बीजेपीचा सिटिंग आमदार 7000 मतांनी मागे गेला माझ्यापेक्षा, मी 2501 मतांनी हारलो. हा आमचा स्थायी भाव आहे. आम्ही लढत आहोत आणि लढत राहू. आरोप तर होणार नाही, कारण जिभेला हाड नाही. त्याची पत्नी ऐकत नाही, तोही काही आरोप करतो. त्याला का केला असं म्हणता येत नाही, कारण हे स्वातंत्र्य आम्हाला घटनेने दिलं आहे बोलण्याचं. त्यामुळे का बोलले असं म्हणायचं कारण नाही. आणि लोकशाहीचं सूत्र आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. नाही तसा आरोप झाला तर आमच्यातही काही दुर्गुणी होऊ शकतात. म्हणून तो आरोप होणं चांगला आहे, म्हणजे जेणेकरून आम्ही सज्ज राहू, सतर्क राहू. आणि या वेळेला हा तिसरा पर्याय किंवा चौथा पर्याय कोणाला घातक ठरेल हे काही सांगता येत नाही. येत्या वेळेला लोकांची मतं कमी होऊ शकतात याच्यामुळे. त्यामुळे कोणाची एकाची नीती असू शकते, जिंकण्याचा असतो, कुणाला घातक होईल. आमचा जन्म काय कुणाला पाडायसाठी कुणाला कमी करायसाठी नाही. आम्हाला दोघांनाही पाडायचं. या वेळेला परिवर्तन चिद्दी मेरी पडवी मेरी नाही, दोघांनाही पालून आम्हाला पुढे जायचं. ते दिवस वेगवेगळे लढत होतो, आता एकत्र लढणार आहे. सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.